न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वेटरला अडकवत घडवले नकली नोटांचे कांड, म्हणाला 5,000 घे आणि दारू आण। वाईन शॉप वाल्याला संशय आला आणि उघडकीस आली घटना। 3 आरोपी मेहकर पोलिसांच्या ताब्यात। जिल्ह्यात नकली नोटांचे रॅकेट। मेहकर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। जिल्ह्यात नकली नोटांचे एखादे रॅकेट तर सक्रिय नाही ना, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। पोलिसांनाही त्या दृष्टीने प्रयत्न करावा लागणार आहे। काल 25 जुलैच्या रात्री अग्रवाल वाईन शॉप येथे एक जण 5,000 रुपये घेऊन दारू घेण्यासाठी आला। वाईन शॉप मालकाला 500 रुपयांच्या नोटा पाहून थोडा संशय आला। त्यामुळे त्या नोटा त्याच्या मालकीच्या अग्रवाल पेट्रोल पंपावरील नोटा मोजण्याच्या मशीनमध्ये चेक केल्या असता नोटा नकली असल्याचे समोर आले। मेहकर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दारू खरेदीला आलेल्या आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्या चौकशीतून आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली। आतापर्यंत मेहकर पोलिसांनी 3 आरोपींना जेरबंद केले आहे। प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दारू खरेदीसाठी मेहकर येथील अग्रवाल वाईन शॉपवर 5,000 रुपये घेऊन आलेल्या आरोपीचे नाव सोहम खेत्रे, राहणार पिंपरी सरहद, तालुका मेहकर असे आहे। सोहम डोणगाव येथील जगदीश पांडव यांच्या हॉटेलमध्ये कामाला असतो। जगदीश पांडव याने त्याचा मित्र गजानन मुळे, राहणार डोणगाव याच्याकडून 5,000 रुपये उसने घेतले होते। तेच पैसे हॉटेल मालक जगदीश पांडव याने सोहम खेत्रे यांच्याकडे देऊन त्याला मेहकर येथून दारू आणण्यासाठी सांगितले होते। त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गजानन मुळे हा असल्याने त्याला पोलिसांनी अटक केले। हॉटेल मालक जगदीश पांडव यालाही अटक करण्यात आली आहे। आरोपींची संख्या वाढणार, कारण दरम्यान या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे। कारण हॉटेल मालकाला 5,000 रुपये उसने देणारा मुख्य आरोपी गजानन मुळे हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे 32 गुन्हे दाखल आहेत। आपण नकली नोटा जगदीश पांडव याला देत असल्याचे त्याला माहित होते। दरम्यान गजानन मुळे याने हे पैसे कुठून घेतले याचीही माहिती पोलिसांना दिली आहे। त्यामुळे आता चौथा आरोपी देखील गजाआड करण्याच्या दृष्टीने पोलीस पावले उचलत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।